परमपूज्य हबप सद्गुरू श्री सदाशिव खरे महाराज संस्था बोरी पंचक्रोशी आयोजित सद्गुरू श्री सदाशिव खरे महाराज मूर्ती प्रतिष्ठापना या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण सोहळा बोरी येथे होत असून त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। अभिषेक, ध्वजारोहण, वीणा पूजन, दीप प्रज्वलन, कलश पूजन, ग्रंथ ज्ञानेश्वरी पूजन, माऊली पूजन करून या सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे। रोज पहाटे काकडा, भूपाळी आरती, ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, भजन, कीर्तन असे कार्यक्रम होणार आहे। तर पहिल्या दिवशी हबप वामन महाराज यांचे पुष्पवृष्टी कीर्तन संपन्न झाले। तर हबप दामाजी महाराज यांचे प्रवचन, पद्मनाभ हरिपाठ मंडळ शिर्की यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक हरिपाठ, हनुमान प्रासादिक मंडळ बनवेल यांचे भजन व स्वरसम्राट हबप किशोर महाराज दिवटे जालना यांचे कीर्तन संपन्न झाले। तर गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी हबप भाऊ महाराज काश्मीरे यांचे प्रवचन, हनुमान हरिपाठ मंडळ देहने यांचा हरिपाठ, हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ बोरी यांचे भजन, महामंडळेश्वर महंत आनंददासजी महाराज गजवाडीकर धुळे यांचे कीर्तन संपन्न झाले। शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी हबप ज्ञानेश्वर महाराज वाडकर यांचे प्रवचन, अक्कादेवी माऊली हरिपाठ मंडळ सरेबाग यांचे सामूहिक हरिपाठ, देवानंद भजन संस्था सुखापूर नवीन पनवेल यांचे भजन, तर हबप कविराज महाराज झावरे पारनेर अहमदनगर यांचे कीर्तन। शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी गुरुवर्य धनाजी महाराज शिर्के यांचे प्रवचन, ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ मंडळ पंचक्रोशी यांचे सामूहिक हरिपाठ संध्याकाळी 7:30 ते 8:30 दरम्यान दीपोत्सव व हबप सौ आरती ताई शिंगोळे मुरबाड ठाणे यांचे कीर्तन। रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळामध्ये ग्रंथ दिंडी सोहळा 10:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत गुरुवर्य स्वानंद सुख निवासिनी रायगड भूषण हबप नारायण बाबा गडपकर, गुरुवर्य अंबाजी बाबा निगडे व रायगड भूषण हबप ज्ञानेश्वर महाराज डोळवी यांचे शिष्य हबप भिकाजी महाराज नाईक निगडे आमटे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे। तरी या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।